तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. दित्या फाउंडेशनतर्फे दरवर्षी राजगुरुनगर शहरामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे स्टॉल्स उभारले जातात. गेली 3 वर्ष हा उपक्रम दित्या फाउंडेशनच्या भगिनींच्या माध्यमातून चालू आहे. आपण काही लोकांशी बोलूयात. काका, तुमचं नाव काय? विजय पांडुरंग कोकणे. कसला स्टॉल आहे नेमका? लोणची, सर्व प्रकारची लोणची. नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय का? भरपूर मिळतोय. 2 दिवसात विक्री झाली? विक्री झाली आणि काल ज्यांनी नेले ते आज पुन्हा न्यायला येणारे. हे तुमच्याकडे लोणचं मिरचीचं आहे का, कारल्याचं आहे का, लिंबाचं आहे का, आमच्यासाठी ठेवा. आता 4 कस्टमरचे फोन आलेत, 1-1 किलो कैरीचं लोणचं ठेवा. माझ्याकडे आता 2.5 किलो अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही एका शब्दात सांगताय की तुम्ही एकदा खाऊनच बघा, चव आहे. काही महिला पण इथे उभ्या आहेत, आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊयात. वहिनी, तुम्ही काय म्हणाल की तुम्ही दरवर्षी येता की आज पहिल्यांदा आलात? नाही, दरवर्षी येते दित्या फाउंडेशनच्या ह्याला आहे. exhibitionला. आणि हे लोणचं दीदी म्हणजे प्रत्येक एक्झिबिशनला असते. तिचं लोणचं म्हणजे 1 नंबर. महिलांसाठी आलोय. महिलांनी केलेल्या गोष्टींचं, कलागुणांना वाव द्यायचा हे काम आहे. सुचित्रा मिरचीचे लोणचे जाहिरात करत नाहीये, पण सगळ्यांनी खावं अशी एक विनंती करेल. मी पुढे दुसऱ्या स्टॉलवर जाईल. त्या आणखीन काही जणांनी आपले स्टॉल लावलेत. आपलं काय नाव? शरद उगले. कसला स्टॉल आहे? पापड आहे, नाचणीचे पापड, तांदळाचे पापड आहे. प्रतिसाद आहे लोकांचा? महिलांच्या कार्यक्रमात काही पुरुष सुद्धा बसलेले आहेत. आणखीन काही जणांशी बोलायचा प्रयत्न करूयात. लोणचं, पापड, त्याच्यानंतर हे इथं एक वेगळीच गोष्ट दिसते. ताई, काय म्हणाल, कसला स्टॉल आहे? उलन मॅट रंगोळी. आपलं नाव सांगा. ज्योती विशाल बोरकर. उलन मॅट रंगोळी हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण ही डिझाईन कशी राहते रांगोळी आपण काढू शकतो, त्याला घडी घालून ठेवू शकतो, वॉशेबल राहते. आपल्या रांगोळ्या कशा पुसून जात आहेत, ते पुन्हा त्यांचं वापर होत नाही, यूज होत नाही. तसं हे रियुजेबल. हे तुम्ही घरी बनवता? हो, घरी बनवतो. कसं बनवता, कधीपासून बनवता, माहिती सांगा थोडी. आता हे मी जास्त दिवस नाही झाले बनवून, मला मी नवीनच आहे याच्यामध्ये, नाही का, नवीनच सुरुवात केलेली आहे मी याच्यामध्ये. पण याचा रिस्पॉन्स सगळ्यांकडून चांगला राहतो, नाही का, कारण याचा वापर चांगला आहे. आपण जास्त दिवस वापरू शकतो, नाही का. ते रियुजेबल असल्यामुळं, नाही का, कुठं ठेवू शकता तुम्ही, मंदिरामध्ये ठेवू शकता, बाहेर रांगोळी म्हणून ठेवू शकता. तुम्ही मूळच्या खेडच्याच? हो. अच्छा. काय किंमत आहे त्याची? आता हे साईजनुसार राहते. आता हा ह्याच्या खालचं, ताटाच्या खालचं आहे, नाही का, याचे 250 रुपये प्राईज आहे. आता हे कुणाला गुढीपाडव्यासाठी लागतं, डेकोरेटिव्ह आयटम, नाही का, ह्याची 300 रुपये प्राईज आहे, नाही का. हे असे मोठे, कुणाचे डोर मोठे राहतात, नाही का, आपण कस्टमाइज करून देतो त्यांना. ज्यांचा मोठा डोर राहतो त्यांना असे मोठी, ज्यांचे लहान डोर असतात, नाही का, आपले नॉर्मल डोर, त्यांना ह्या प्रमाणामध्ये आपण करून देतो. हे असे ह्याच्यावरचे चौरंगावरचे पाट वगैरे पूजेसाठी वापर होतो, हे त्याच्यासाठी बनवून देतो आपण. जास्त कळत नाही, पण ज्या प्रकारे यांनी ते बनवलंय त्या प्रकारे नक्कीच या गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं. आणि निश्चितच मी परत एकदा सांगेल, मी कोणाची जाहिरात करत नाही आहे, मात्र या गोष्टी नक्कीच एकदा तरी आपल्या घरी न्याव्यात अशा आहेत. आपलं नाव? बोरकर. यांनी राजगुरुनगर शहरामध्ये काहीतरी वेगळं असं प्रोडक्ट आणलं आहे. आणि मी पुन्हा एकदा म्हणेल की जर काही महिलांनी घेतलं नसेल किंवा काही महिलांना इथपर्यंत पोहोचता आले नसेल, तर त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. मी अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करेन. लेडीजच्या ज्या वस्तू आहेत त्या इथे विक्रीला आहेत. आपण बोलायचा प्रयत्न करूया. आपलं नाव? अक्षया. ओके. हे तुम्ही स्वतः करता? हो, माझं स्वतःचं ब्रँड आहे. ओके. गेले 2-3 दिवस झाले, रिस्पॉन्स आहे? हो, छान रिस्पॉन्स आहे. मी हे दुसरं वर्ष आहे. ओके. रात्री किती वाजतात घरी जायला वगैरे वगैरे? या गर्दीमुळे लवकर वेळेत जाता की उशीर होतो? उशीर होतो. म्हणजे महिलांचा जास्त रिस्पॉन्स आहे. हो, खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्ही मूळच्या खेडच्याच? माझं आजोळ खेड आहे. मी मूळची मुंबईची. ओके. मुंबईवरून कुणीतरी एक युवती येते आणि तिचं जे स्टॉल आहे ती राजगुरुनगरच्या साध्या ग्रामीण भागात इथल्या महिलांना आकर्षित करायचा प्रयत्न करते तिच्या वस्तू विकून.
ठीक आहे. मात्र जो काही कार्यक्रम आज मी इथे महिलांवर भेटी दिल्यानंतर शेवटचा स्टॉल इथे मी परत ताईंना भेटायला आलो होतो. दित्या फाउंडेशनच्या सगळ्या भगिनी एकत्र झाल्या. मात्र मला इथे काही ज्या शॉल्स आहेत किंवा काही ड्रेस साड्या आहेत, सॉरी, यांनी इथे हा स्टॉल उभा केला आहे. आपलं नाव? रुपल सातकर. ओके. नेमकं काय, कुठून आणलं, कसं, नागरिकांचा प्रतिसाद आहे का? हो, नागरिकांचा खूप छान प्रतिसाद आहे. हा माझा दुसरा स्टॉल आहे. मी पहिले पण लावला होता, त्या स्टॉलला खूप जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे आत्ता मी परत सेकंड टाईम लावला आहे. तर आमचा असा विचार चालला आहे की आता जेव्हा जेव्हा दित्या फाउंडेशनचा स्टॉल लागतील तेव्हा माझा असणार आहे इथे स्टॉल. अच्छा, म्हणजे तुम्ही हे नक्कीच सांगता की दित्या फाउंडेशनमुळे तुम्हाला स्वतःला एक बिझनेसला स्कोप मिळाला आहे. यंग आहात, एज्युकेटेड आहात म्हणून हे शब्द वापरतो. तर निश्चित जसं काही ग्रामीण भागातून महिला येतात तसे शिकलेल्या युवतीसुद्धा आता राजगुरुनगरसारख्या ग्रामीण भागात मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत. राजगुरुनगरच्या महिलांना, नागरिकांना निश्चितच या बातमीतून एक संदेश जाऊ शकतो की आपल्या महिला कुठेही मागं नाही आहेत किंवा त्या कधीही मागे हटत नाहीत. कारण त्यांच्यासोबत विजयताई शिंदेंसारखी महिला असते किंवा सातकरताई असतात किंवा मग जगतापताई असतात, गिलबिलेताई असतात. याच्यामुळे सगळ्यांनीच नाही यंदा तर पुढच्या वर्षी तरी या गोष्टींचा आनंद घ्या. कारण पुढच्या वर्षी फार मोठ्या प्रमाणावर ताईंनी शब्द दिला आहे, हा कार्यक्रम होणार आहे. तोपर्यंत फॉलो करा, सबस्क्राईब करा. फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 8 5091 9999.